Welcome to second AV, part number 2 of SOP, Statement of Purpose. Now, look at the samples of SOPs given here. काही सॅम्पल ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा ह्या मुलाने किती सुंदर वर्णन केलेलं आहे की आपलं स्वतःचं उद्देश विधान काय की लाईफमध्ये काहीतरी अर्थ आहे असं त्याला सांगायचं आहे या ठिकाणी. अतिशय सुंदर असं या ठिकाणी वर्णन केलं आहे. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज या ठिकाणी पहिला एक नमुना आपल्याला दिलेला आहे, तो बघूया आपण. Pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. तर pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी मला करिअर करण्याची जी प्रेरणा आहे ती मला मिळाली. तेही माझं कौशल्य जे आहे, प्रॉवेस ज्याला म्हणतो, इन अ फील्ड विच स्टार्टेड ॲज अ ड्रीम, आणि ते माझं स्वप्न होतं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्या ठिकाणी बनायचं आहे. द जेनेसिस ऑफ दिस ड्रीम वॉज अ पर्सनल, जस्ट अ मिनिट, द जेनेसिस ऑफ दिस ड्रीम वॉज अ पर्सनल. जेनेसिस म्हणजे स्टार्ट किंवा त्याला आपण ऑनसेट असं म्हणतो. द जेनेसिस म्हणजे प्रारंभ किंवा सुरुवात. द जेनेसिस ऑफ दिस ड्रीम वॉज अ पर्सनल एक्सपिरियन्स ॲट द एज ऑफ 10. अगदी ह्या स्वप्नाची जी जी सुरुवात आहे ती वयाच्या 10व्या वर्षीच माझ्या झाली. वी वेर ऑन अ रोड ट्रिप इन माय डॅड्स कार. तो सांगतो आहे की आपल्याला प्रूव्ह करतो आहे की एकदा आम्ही आमच्या फिरायला चाललो होतो, आमच्या डॅडच्या कारमध्ये आम्ही चाललो होतो. विदाऊट एनी वॉर्निंग द इंजिन सीज, आणि कुठलीही सूचना न मिळता त्या ठिकाणी इंजिन थांबलं, काम करायचं थांबलं. सीज म्हणजे थांबणे. विथ इट माय ड्रीम्स फॉर अन एक्साइटिंग हॉलिडे टू. आणि त्यात माझे जे स्वप्न होतं, जे आपल्या हॉलिडे सेलिब्रेशनचं, ते पण त्या ठिकाणी कुठेतरी थांबलं. माय डॅड हॉप आउट ऑफ द कार. माझे वडील त्या ठिकाणी कारमधनं बाहेर पडले. अँड ओपन द बॉनेट. आणि त्यांनी त्या कारचं बॉनेट जे आहे, जी पुढची बॉनेट असते कारची, ती उघडली. आय वॉज राईट ऑन हिज टेल. मी त्यांच्याच मागे होतो. वॉचिंग हिम वर्क ऑन द इंजिन, अटरली फॅसिनेटेड. त्या ठिकाणी ते काय करतायत आणि अतिशय उत्सुकतेने त्या ठिकाणी मी हे बघत होतो की पप्पा काय करतायत ते. सून द कार वॉज अप अँड रनिंग. नंतर पप्पांनी ती कार सुरू केली आणि आम्ही पुढे निघालो. आय वॉज इन ऑ अँड ॲडमायरेशन फॉर माय डॅड. मला त्याला खूप आश्चर्य वाटलं माझ्या डॅडबद्दल. आय वॉन्टेड टू बी जस्ट लाईक हिम. मला असं वाटलं की आपण पप्पांसारखंच काहीतरी बनायचं. माय डॅड इज अन इंजिनियर अँड आय न्यू द सीड ऑफ इंजिनिअरिंग हॅड जस्ट बीन प्लांटेड डीप इन माय कोर. माझे वडील इंजिनियर त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी ते कुठेतरी ते जे बीज आहे माझ्या डोक्यात त्या ठिकाणी ते रोवलं गेलं, माझ्या मनात ते रोवलं गेलं. आय एम इगर टू एक्सप्लॉइट माय हंगर फॉर द कोर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि मी आता एकदम उत्सुकता मला माझी जी आहे ती सुरू झाली. लहानपणापासून मला वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी भविष्यात बनायचं आहे. अँड इन पर्टिक्युलर ॲटोमेटिव्ह इंजिनिअरिंग. आणि विशेष काय तर मी ठरवलं पण त्यावेळेला की मला ॲटोमेटिव्ह इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी जायचं. ओव्हर द समर हॉलिडेज ऑफ 2017 आय अंडरटूक अन इंटर्नशिप ॲट अ बस. आणि 2017च्या त्या ज्या उन्हाळी सुट्ट्या होत्या त्या ठिकाणी मी एक इंटर्नशिप केली, एक छोटासा एक ट्रेनिंग जी असते ॲट अ बस अँड कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी इन पुणे. तर त्या ठिकाणी एक पुण्याला एक जी फॅक्टरी आहे बस तयार करणारी, त्याच्यात मी इंटर्नशिप केली. त्या ठिकाणी मी एक छोटासा ज्याला प्रशिक्षणाचा कालखंड म्हणतो आपण, प्रशिक्षणार्थी म्हणून मी काम केलं. ॲज अन ॲप्रेंटिस आय हॅड अ टीम ऑफ हायली क्वालिफाईड इंजिनियर्स टू गाईड मी. त्या ठिकाणी ज्यावेळेला मी ती ॲप्रेंटिस केली, ज्यावेळेला ती प्रशिक्षण मी घेतलं, त्यावेळेला मला खूप चांगल्या लोकांचं गायडन्स मला मिळालं. द टीमवर्क झील अँड एक्सपर्टाईज डिस्प्लेड वॉज अन इनॉर्मस लर्निंग पॉईंट. त्या ठिकाणी अतिशय छान टीमवर्क होतं, छान असं संघटन होतं, एक उत्साह होता, एक्सपर्टाईज होतं, डिस्प्लेड वॉज अन एनॉर्मस लर्निंग पॉईंट. आणि खूप मला शिकायला मिळालं त्या संपूर्ण त्या इंटर्नशिपमधनं. द एक्सपिरियन्स एनरिच माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल्स वर्क. आणि त्या अनुभवातून त्या ठिकाणी मला कळलं की त्या ठिकाणी एखादं वाहन कसं चालतं. दिस इंटर्नशिप गिव्ह मी अन इन्साईट इन टू द डे टू डे चॅलेंजेस फेस बाय अन इंजिनियर. आणि त्या ठिकाणी मला हेही कळलं की दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी इंजिनियर लोकांना काय काय आव्हानांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. आय ऑल्सो लर्न द बेसिक्स ऑफ लेथ अँड मायलिंग मशीन्स. मिलिंग मशीन. तर एक ह्या मशीनच्या प्रकार आहेत, लेथ मशीन असतं, मिलिंग मशीन्स असतं. अँड वॉज एबल टू मेक अ बोल्ट विथ थ्रेड्स ऑन इट. आणि त्या ठिकाणी ह्या लेथ मशीनवर त्या ठिकाणी मी एक बोल्ट तयार केला, एक नट मी जो आहे त्याला थ्रेड, ज्याला आपण थ्रेड त्या ठिकाणी केले मी. युटिलायझिंग दीज मशीनिंग स्किल्स आय वॉज एबल टू मेक माय ओन विजेट स्पिनर. आणि
ह्या मशीनचाच वापर करून त्या ठिकाणी मी एक विजेट स्पिनर तयार केलं. एक विशिष्ट असं एक टॉय असतं ते, अ स्मॉल टॉय कॉम्प्रायझिंग 2 or 3 थ्रॉंग्स, असं विशिष्ट असं फिरतं बघा ते. त्याला ते एक विशिष्ट असे 3 असे त्याला एक प्रकारचे हे असतात, थ्रॉंग्स असतात आणि ते असं त्याला म्हणतात व्हिजिट स्पिनर, असं फिरतं बघा ते. तर ते बनवलं मी. आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेज ग्रेट इम्पॅसिस ऑन को करिक्युलर ॲक्टिव्हिटी. मी अशा शाळेमध्ये शिकलो की ज्या ठिकाणी को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये खूप मला प्राधान्य दिलं गेलं. अभ्यासेतर उपक्रमात मला खूप त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं. इस्पेशली स्पोर्ट, विशेष करून मला स्पोर्ट्स जे आहे ते त्यात मी खूप सहभाग घेतला. आय एक्सेल्ड इन हॉकी अँड स्विमिंग. त्या ठिकाणी मला हॉकी आणि स्विमिंग खूप आवडायचं. इन हॉकी आय हॅव बीन इन अ स्कूल ए टीम राईट फ्रॉम द एज ऑफ 7. अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून त्या ठिकाणी मी हॉकीमध्ये होतो. This association with hockey has improved my hand-eye coordination and my ability to stay focused in any given situation. आणि या हॉकीमुळे काय झालं की त्या ठिकाणी माझं डोळे आणि डोळे आणि हात यांचं जे समन्वय आहे तो मला त्याच्यातलं ते खूप इम्प्रूव्ह झाला. माय ॲबिलिटी टू स्टे फोकस इन एनी गिवन सिच्युएशन. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपला प्रकाश जो आहे, आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं करावं याची ॲबिलिटी वाढली. ॲट्रिब्यूट्स एसेन्शियल फॉर अ सक्सेसफुल इंजिनियर. आणि जे सक्सेसफुल इंजिनियरला आवश्यक असतं की त्याची जी कॉन्सन्ट्रेटिंग पॉवर आहे ती खूप महत्त्वाची असते. आउटसाइड ऑफ स्कूल आय पिक अप द स्पोर्ट ऑफ क्रिकेट विच इनिशियली बिगॅन ॲज अ फॅमिली आउटिंग. तर स्कूलच्या बाहेर त्या ठिकाणी मी क्रिकेटमध्ये पण त्या ठिकाणी भाग घेत गेलो आणि मला क्रिकेट पण त्या ठिकाणी आवडत गेलं. लेटर ऑन आय इमर्स माय सेल्फ इन द स्पोर्ट. आणि त्या ठिकाणी मी पूर्णतः बुडालो त्या स्पोर्टमध्ये. क्रिकेट हॅज हेल्प मी बिल्ड ऑन माय लेवल्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. क्रिकेटमध्ये पण त्या ठिकाणी मी माझी कॉन्सन्ट्रेशनची लेवल जी आहे ती मला खूप एकाग्रचित्त मी व्हायला लागलो. कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर. आणि त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन हे कसं येत असतं तर ते एक आत्मविश्वास आणि तुमची भूक जी आहे, म्हणजे तुमची काहीतरी करण्याची जी जिद्द असते, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन तयार होत असतं. दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शूड लिव्ह बाय. दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शूड लिव्ह बाय. आणि प्रत्येक इंजिनियर त्या ठिकाणी असं हे शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. हॅव इन्सॅटिएबल हंगर. इन्सॅटिएबल म्हणजे अतृप्त ज्याला म्हणतो आपण, कधीही पूर्ण न होणारी. इन्सॅटिएबल हंगर टू बी द बेस्ट इन डिझाईन. आणि प्रत्येक इंजिनिअरला त्या ठिकाणी अशा अतृप्त ह्या इच्छा असतात मनातल्या, डिझाईनमध्ये, रिसर्चमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये, ऑफ मशीन्स अँड देअर सबसिस्टीम. तर कुठल्या इंजिनिअरिंगमध्ये ज्या क्वालिटीज लागतात त्या माझ्यामध्ये हळूहळू तयार झालेल्या आहेत असे तो म्हणतोय. वी रन अ डेली फीडिंग प्रोग्राम इन आवर टेम्पल्स वेअर एव्हरी वन इज वेलकम. त्या ठिकाणी आम्ही एक टेम्पल आहे आमच्याजवळच, त्या ठिकाणी आम्ही लोकांना खाऊ घालतो. आय हॅव टेकन पार्ट इन दीज सर्व्हिसेस नियरली एव्हरी वीकेंड. तर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी त्या ठिकाणी आम्ही ही सेवा देत असतो लोकांना. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल अदर कम्युनिटी सर्व्हिस व्हेंचर्स. त्या ठिकाणी काही समाजातले छोटे मोठे कामं आहेत ते पण मला करायला आवडतात. सच ॲज प्लांटिंग ट्रीज इन अ बीट टू रिड्यूस डिफॉरेस्टेशन. त्या ठिकाणी झाडं लावायला मला आवडतात त्या ठिकाणी, की जंगलतोड त्या ठिकाणी थांबवावी यासाठी. आय ऑल्सो पार्टिसिपेटेड इन एनी एपिलेप्सी वॉक इन ऑर्डर टू कलेक्ट मनी टू हेल्प इन द ट्रीटमेंट ऑफ पीपल. त्या ठिकाणी ज्या लोकांना एपिलेप्सी झालेली आहे, जे लोक विकलांग आहेत, अशा लोकांना त्या ठिकाणी मदतीसाठी पैसे पण आम्ही गोळा करतो. हू कांट अफोर्ड द मेडिकल केअर रिक्वायर्ड टू ट्रीट एपिलेप्सी, की ज्यांना परवडत नाही अशा लोकांना मदत करण्याचं कामसुद्धा आमच्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आय बिलीव्ह दॅट आय एम suitable candidate for the course since the subjects I have picked for my undergraduate course in mechanical engineering, namely physics and mathematics. तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी मी एक सुटेबल कॅन्डिडेट आहे, मी एक योग्य उमेदवार आहे या कोर्ससाठी, की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स त्या ठिकाणी मला करायचा आहे. नेमली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हॅव एक्सपोज मी टू हाय लेवल्स ऑफ क्रिटिकल थिंकिंग. आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय मला खूप आवडतात, की ज्या ठिकाणी मला एक वेगळं असं दृष्टी जी आहे ती माझी डेव्हलप झालेली आहे. थ्रू आउट हायस्कूल आय हॅव बीन अ प्रॅक्टिकल थिंकर. आणि शालेय जीवनापासून त्या ठिकाणी मी एक अतिशय वास्तववादी विचार करणारा आहे. माय पॅशन फॉर फिजिक्स हॅज हेल्प माय ॲनालिटिकल स्किल. आणि जी माझी एक तळमळ होती फिजिक्ससाठी काहीतरी करण्याची, ती माय ॲनालिटिकल स्किल, माझे हे पृथक्करण करण्याची, विश्लेषण करण्याची क्षमता माझी वाढलेली आहे. मेकॅनिकल इंजिनियर्स specifically apply fundamental maths and physics laws to find solutions of machines which we use every day. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं की त्या ठिकाणी फंडामेंटल मॅथमॅटिक्स आवश्यक असतं, फिजिक्स आवश्यक असतं, आणि ते नेहमी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. आय बिलीव्ह दॅट द UK इज द आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी. आणि
मला विश्वास आहे की युनायटेड किंगडम हे माझं स्वप्न आहे की त्या ठिकाणी मला माझा तो अभ्यास व्हावा. ॲज इट इज नोन टू हॅव द बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर इंजिनिअरिंग ऑफरिंग टॉप नॉच फॅसिलिटीज इन रिसर्च, आणि त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत इंजिनिअरिंगसाठी. डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर. द यू के हॅज सम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच पायोनियर्ड ॲटोमेटिव्ह इंजिनिअरिंग. तर यू केमध्ये अशा अनेक कंपन्याज आहेत की ज्या विशेष करून अग्रस्थान देतात आपल्या ॲटोमेटिव्ह इंजिनिअरिंगला टू what it is today. For example, Aston Martin and Jaguar Land Rover. तर ह्या कंपन्या ज्या आहेत यूकेमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. आय होप टू सिक्युअर ॲडमिशन दॅट विल प्रोव्हाइड मी विथ द ऑपॉर्च्युनिटी टू फुलफिल माय ड्रीम. आणि माझी अपेक्षा आहे, माझी आशा आहे की अशा ह्या विद्यापीठामध्ये मला ॲडमिशन मिळेल आणि माझे स्वप्न मी पूर्ण करू शकेल. आणि अशा पद्धतीने त्याने एक SOP जो स्वतःचा स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे हा सॅम्पल या ठिकाणी इथे एक लिहिलेला आहे. तर हा एक सॅम्पल आहे आणि हा एक सॅम्पल या ठिकाणी आलेला आहे. दुसरा सॅम्पल जो आहे तो आपण पुढच्या याच्यात बघूया. तर इथे आपण थांबूया. एक सॅम्पल आपण बघितलेला आहे, सॅम्पल नंबर 1. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, थोडक्यात काय की आपण आपली महती जी आहे, मला हा कोर्स का घ्यायचा आहे, माझ्या जीवनातले उद्दिष्ट नेमकं काय आहेत ते स्पष्ट करून सांगणं, याला म्हणतात उद्देश विधान. तर हे SOP आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. ओके, आपण थांबूया इथे. थँक्यू.